नमस्कार. माहिती अधिकार अर्ज करताना कधी गोंधळ उडालाय का? खास करून त्या एकच विषय नियमामुळे. म्हणजे एका अर्जात नेमकं काय काय मागायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. चला, आज आपण हाच गोंधळ दूर करूया आणि अर्ज करण्याची योग्य पद्धत काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा एखाद्या सरकारी प्रकल्पाबद्दल तुम्हाला बरीच वेगवेगळी कागदपत्र हवी आहेत. मग काय प्रत्येक डॉक्युमेंटसाठी वेगळा RTI अर्ज करत बसायचा का? म्हणजे किती त्रासदायक आहे नाही का? हा एक अगदी कॉमन प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. तर मग हा एक विषय म्हणजे नेमकं काय? चला जरा खोलात जाऊन पाहूया. हे बघा, आपण जे काही बोलणार आहोत ते हवेत नाही. हे आहे महाराष्ट्र माहिती अधिकार सुधारणा नियम 2012. म्हणजे आपण थेट सरकारी नियमावलीतूनच ही माहिती घेत आहोत. त्यामुळे ही 100% खरी आणि अधिकृत माहिती आहे. या नियमात काय लिहिलंय? एक विनंती अर्ज केवळ एका विषयांशी संबंधित असणे. आता हे एकच वाक्य आहे, पण ह्याच वाक्यामुळे सगळा गोंधळ सुरू होतो. लोक याचा वेगवेगळा अर्थ काढतात आणि मग नक्की काय मागावं हेच कळत नाही. मग खरा प्रश्न हा आहे की कायद्याला एकच विषय म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? चला, एका उदाहरणावरून हे अगदी सोपं करून समजून घेऊ. विचार करा, आपल्या गावात किंवा शहरात एखादा रस्ता बनतोय. आपल्याला त्या कामाबद्दल माहिती हवी आहे. आता माहिती म्हणजे काय काय असू शकतं? तर मोजमाप पुस्तकाची कॉपी, कामाचं एस्टिमेट म्हणजे अंदाजित खर्च किती आहे, कामाचे फोटो, त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे का, टेक्निकल सँक्शन आहे का, आणि हो, वर्क ऑर्डरचा तपशील. अशी बरीच माहिती असू शकते. आणि गंमत इथेच आहे, हे सगळं म्हणजे मोजमाप पुस्तकापासून ते वर्क ऑर्डरपर्यंत हे सगळं तुम्ही एकाच अर्जात मागू शकता. का? कारण या सगळ्याचा विषय एकच आहे, तो म्हणजे त्या रस्त्याचं बांधकाम. त्यामुळे वेगवेगळ्या अर्जांचा त्रास नाही, एकाच अर्जात सगळी माहिती मागवा. चला, आता या नियमातल्या आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जासाठी 150 शब्दांची मर्यादा आहे. हो, फक्त 150 शब्द. त्यामुळे आपला अर्ज अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दांतच मांडायला हवा. म्हणजेच विषय म्हणजे काय, तर तुमच्या अर्जाचा जो मुख्य टॉपिक आहे तो, तुम्ही जे काही मागत आहात ते सगळं त्या एकाच टॉपिकशी थेट संबंधित असायला हवं. सोपं आहे. पण हे समजा कोणी एकाच अर्जात रस्त्याच्या कामाची माहिती मागितली आणि जोडूनच गावातील शाळेच्या बांधकामाबद्दल पण विचारलं, म्हणजे 2 वेगवेगळे विषय एकत्र केले, तर मग काय होतं? अशा वेळी जनमाहिती अधिकारी काय करतात माहितीये? नियमाप्रमाणे ते तुमच्या अर्जातल्या फक्त पहिल्या विषयाची माहिती देतात आणि बाकीच्या विषयांसाठी कृपया वेगळा अर्ज करा असा सल्ला देतात. म्हणजे तुमची मेहनत आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकतं. आणि हेच बघा, नियमाच्या इंग्रजी प्रतीमध्ये सुद्धा अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अधिकारी फक्त पहिल्या विषयाला उत्तर देतील आणि बाकीच्यांसाठी वेगळा अर्ज करायला सांगतील. यात काहीच शंका नाही. ठीक आहे, तर मग ह्या सगळ्या माहितीवरून एक चांगला प्रभावी RTI अर्ज कसा करायचा याची एक सोपी स्ट्रॅटेजी पाहू. तर मग पुढच्या वेळी अर्ज करताना काय लक्षात ठेवायचं? 1. एकाच प्रोजेक्टची सगळी संबंधित कागदपत्र एकाच अर्जात मागा. 2. अर्ज छोटा आणि 150 शब्दांच्या आत ठेवा. 3. अर्जाचा विषय एकदम स्पष्ट लिहा. आणि 4. प्रत्येक अर्जात फक्त एकच मुख्य विषय ठेवा. बस, इतकं सोपं आहे. तर आता एकच विषय हा नियम आपल्याला स्पष्ट झाला आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या माहितीचा वापर करून आपण सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नेमकी कोणती माहिती मागवणार आहोत? विचार करा.